अतिशय एक आनंदाची गोष्ट आहे, जे एक्साइज डिपार्टमेंट मध्ये पहिल्यापासून काम करत होते, जे जवान संवर्गातील होते किंवा लिपिक संवर्गातील कर्मचारी होते, तर यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे। जवळ 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हे ऍड पडलेले आहे। ऍड 2023 ची आता पडली बघा। ऍड कधीची आहे? 2023 ची पडली आता। आणि याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे। एक 4 ते 5 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये मी जे काय सांगतोय ते 100% आहे का? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं ऍडच्या संदर्भातले जे आहे प्रश्न ते क्लिअर होऊन जाणार आहे, त्यामध्ये काही डाऊट नाही। तर पहिल्यांदा आपण रितसर बघूयात की ऍड नेमकी काय आहे, कशा प्रकारचे तो मुद्दा आपल्याला पाहणं आवश्यक आहे। तर याच्या अगोदर एक लक्षात घ्या की या संदर्भात आपण एक बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये पेपर 1 पेपर 2 या सगळ्या विषयाची तयारी एकत्रित होणार आहे। आणि बॅच जॉईन करायला 70 38 155 255 वरती कॉल करा, बाकी सगळे गायडन्स तुम्हाला इथं मिळून जाईल। आता बघूयात मूळ मुद्द्याकडे आपण वळूयात। तर यामध्ये ही ऍड आहे बघा, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क काय आहे, तर 2023 च्या संदर्भातली ऍड पडलेली आहे। आता अर्ज सादर करण्याचा कालावधी, बरं याचे एक्झाम फक्त कुठं होणार आहे? मुंबईमध्ये होणार आहे, का तर संख्या लिमिटेड आहे, कॉम्पिटिशन फार कमी आहे। अर्ज सादर करण्याचा कालावधी 10 जून पासून ते 30 जून पर्यंत आहे, कधी 10 ते 30 मध्ये आहे। त्याच्याबरोबर आपण पाहतो की ज्यांना ऑफलाईन चलन भरायचं आहे त्याची डेट थोडीशी जास्त आहे। त्यामध्ये बघा एकंदरीत 137 पद आहेत, टोटल किती? 137। त्यामध्ये जर वर्गीकरण आपण पाहायचं झालं, जवान संवर्गासाठी 115 पद आहेत आणि लिपिक संवर्गासाठी 22 पद आहेत। म्हणजे जवान म्हणून जे काम करतात त्यामध्ये आपण असं सांगू शकतो की लिपिक संवर्ग म्हणजे तुम्ही अगोदर लिपिक म्हणून कोणकोणत्या पदावर, तर यामध्ये लिपिक आहे, वरिष्ठ लिपिक आहे, लिपिक टंकलेखक आहे, टंकलेखक आहे, लेखापाल आहे, टिप्पणी सहाय्यक, या पदावर जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। त्याच्याबरोबर जवान संवर्गामध्ये जवान आहे, जवान वाहन चालक आहे, पेटी ऑफिसर आहे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आहे। आता याच्याबरोबर एक अट अशी आहे, जर या पदावर तुम्ही काम करत असला तर जर तुमची डिग्री झाली असेल तर 3 वर्ष तुम्ही जॉब केलेला असावा। बघा डिग्री कोणतंही ग्रॅज्युएशन केलं असेल तर 3 वर्षासाठी तुम्ही काय करायचं आहे? सर्व्हिस केलेली असावी। जर डिग्री नाही, काय विद्यार्थी 12वी वरती या ठिकाणी जवान संवर्गामध्ये जातात, तर 12वी तुमचं बेसिक क्वालिफिकेशन आहे, तर तुमची 5 वर्षाची नियमित सेवा असावी। नियमित म्हणजे खंड पडलेला नाही, 5 वर्ष त्या डिपार्टमेंट मध्ये तुम्ही काम करत असावे। जर तुमची फक्त 10वी झालेली असावी तर 7 वर्षाचा अनुभव तुम्हाला या सर्व्हिसचा असणं गरजेचं आहे। याच्याबरोबर जर आपण पाहायचं झालं शारीरिक पात्रता, तर याच्यासाठी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उंची किमान पुरुषाची या ठिकाणी आपण पाहतो 165 असावी, महिलांची 155 असावी, वजन या ठिकाणी महिलांचं 50 ग्रॅम आहे आणि पुरुषाची छाती 79 सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवून 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे, म्हणजे हार्ट डिसीज वगैरे त्याला असतं कामा नये। तर अशा प्रकारची जाहिरात पाहिजे झाली तर इथं लक्षात घ्या, याची निवड प्रक्रिया अशी आहे, याची एक लेखी परीक्षा होणार ऑनलाईन, त्याच्याबरोबर त्या परीक्षेमध्ये 100 प्रश्न असणार 200 मार्कासाठी, 100 प्रश्न 200 मार्कासाठी आहेत। आणि ही परीक्षा झाल्यानंतर तुमची काय केली जाईल? लिस्ट लावण्यात येईल। म्हणजे इथं जर आपण पाहायचं झालं तर एक तुम्हाला ऑनलाईन एक्झाम होणार आहे। ऑनलाईन एक्झामचा जो सिलेबस आहे त्या सिलेबस वरती मी एक स्वतंत्र असा व्हिडिओ बनवणार आहे आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला जॉईन करा। आणि ही सगळी सविस्तर माहिती आपल्या टेलिग्रामला पण टाकणार आहे, त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल पण आपला जॉईन करून ठेवा। बघा बऱ्याच कालावधीतनं ऍड पडलेले आहे, यामध्ये अजून काय काय फॅक्ट्स, काय काय अडचणी विद्यार्थ्यांबरोबर जसे येतील तसं त्यावरती आधारित आपण लेक्चर्स बनवणार आहे। तर ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर तुमच्या या वर्गामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, का तर अतिशय फायद्याचं एखाद्याच्या जिंदगीचं कल्याण होऊ शकतं। चालेल, तर या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।